मी पुन्हा येईन. महायुतीने 200चा आकडा पार करत यशाचा पल्ला गाठलेला आहे. त्यामुळे महायुतीला आता सरकार स्थापन करण्यास कोणतीही अडचण राहिलेली नाही. त्यामुळे महायुती लवकरच बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. पण चर्चा रंगली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री पदाची. याच मुख्यमंत्री पदासाठी चर्चा आणि बैठकांचे सत्र जोरात चालू झालेलं दिसतंय. यातच मुख्यमंत्री पदावरून 2 फॉर्म्युले समोर आल्याचं सूत्रांकडून कळतंय. यातील पहिला फॉर्म्युला म्हणजे 2.5 वर्षाचा. पहिले 2.5 वर्ष भाजपकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, तर त्यानंतरचे 2.5 वर्ष शिवसेनेकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील. तर दुसरा फॉर्म्युला म्हणजे 2-2-1 असा. सुरुवातीचे 2 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, त्यानंतरचे 2 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील, तर त्यानंतरचे 1 वर्ष मुख्यमंत्री पदाचा वाटेकरू होण्यासाठी अजितदादांनी मागितलं असं सूत्रांकडून कळतंय. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करत 132 आमदार निवडून आणले. त्यामुळे पूर्ण 5 वर्षासाठी भाजपचाच मुख्यमंत्री असावा असा आग्रह दिल्लीच्या नेत्यांनी केल्याचं समजतंय. तर हे पूर्ण 5ही वर्ष देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील असं हायकमांडकडून सांगण्यात आल्याचं कळतंय. तर याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर केलेलं आहे. पण भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युल्यावर एकनाथ शिंदे व त्यांच्या आमदारांनी नाराजी वर्तवली आहे. शिंदेच्या शिवसेनेतील सर्व आमदारांचा असा आग्रह आहे की 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्रीपद शिंदेंना मिळावं. तर दुसऱ्या बाजूला 1 वर्षासाठी का होईना अजितदादांनी आपला मुख्यमंत्री पदाचा हट्ट भाजप हायकमांड समोर ठेवलेला आहे. आता यातील कोणत्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होते की भाजप आपला डॉमिनन्स दाखवून पूर्ण 5 वर्षासाठी मुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटते? मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल व तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण हे प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद. याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन.